नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. शेवटचं अधिवेशन होतं. सरकारने घोषणांचा पाऊस पाडलाय. मात्र राज्यावर कर्ज आहे, म्हणजेच राज्यातील जन्मलेल्या प्रत्येक नागरिकावर ते कर्ज असल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सरकारवरती आरोप. तर मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून मागणी विरोधी पक्षाकडून जरी झाली तरी ती मान्य होणार असल्यास शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांचा खुलासा. आता बघूया सविस्तर बातम्या. 18 जुलैपासून जिल्हा परिषद सरकारनिहाय दौरा करणार आहे. त्यानंतर शहराचा दौरा होईल. पक्षाच्या उणिवा भरून काढल्या जाणार आहे. जनतेचे प्रश्न समजावून घेणार असल्याचं प्रतिपादन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलंय. परवाच्या दिवशी राज्याचं विधानमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपलं आणि तसं पाहायला गेलं तर हे सरकारचं शेवटचं अधिवेशन होतं आणि म्हणून हे अधिवेशन शेवटचं असताना सरकारने नुसत्या घोषणांचा पाऊस पाडलेला आहे. राज्याच्या डोक्यावर 7 लाख कोटीच्या वर कर्ज, म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातल्या जन्मलेल्या मुलाच्या डोक्यावर जन्मता 65,000 रुपये कर्ज आहे. अशा प्रकारची स्थिती आहे आणि वेगवेगळ्या खात्यातला मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार म्हणजे जसं मी एक विधानमंडळात एक प्रश्न असा मांडला की सार्वजनिक बांधकाम विभाग, या विभागाला यावर्षीचं बजेट आहे 18,000 कोटी रुपये आणि त्यांनी टेंडर काढले 1.25 लाख कोटी रुपयाची. तर अशा अनेक विभागामध्ये अशा पद्धतीनं काम चालू आहे. पण मी त्याच्यावर जाण्यापेक्षा मी आत्तापर्यंत जेवढ्या वेळेस अधिवेशनातून आलो त्यावेळेस या अधिवेशनात काय काय केलं याचा आपल्या माध्यमातून जनतेसमोर वेगवेगळे विषय मी मांडलेले. संभाजीनगरच्या महानगरपालिकेचा नियोजन आराखडा याच्याविषयी सुद्धा सभागृहात भूमिका मांडली. वेगवेगळे विधेयकं येत होते, त्याच्यावर सुद्धा या सगळ्या भूमिका मांडल्या. विशेषतः साताऱ्याचं गुंठेवारीचं प्रश्न, सातारा भागातील जवळपास 60,000 घरांचा यांनी महानगरपालिकेची परमिशन घेतलेली आहे, परंतु आता कॉर्पोरेशन म्हणजे महापालिका त्यांना गुंठेवारी लागू करते, गुंठेवारीचं शुल्क भरा, अशा प्रकारची मागणी महापालिकेने केली आहे. आणि त्याच्याविषयी सातारा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष जनतेच्या मनात आहे. तो सुद्धा मुद्दा या निमित्तानं मी मांडले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय आणि जिल्हा परिषद सर्कलनिहाय, त्याच्यामध्ये पैठण असेल, गंगापूर असेल, वैजापूर, कन्नड, फुलंब्री, सिल्लोड सगळेच्या सगळे मतदारसंघ ग्रामीण भागाचे, शहराचं नंतरच्या टप्प्यामध्ये. याच्यामध्ये येणाऱ्या काळातील विधानसभा आणि विधानसभा होत असताना शिवसेनेची संघटनात्मक काही ठिकाणचे जे काही कमी जास्तपणा असेल तो भरून काढणं आणि जनतेचे प्रश्न अशा पद्धतीनं विषय घेऊन दिनांक 18 पासून जिल्ह्याचा एक शिवसंकल्प मोहीम या नावाने दौऱ्याचं आयोजन केलं आहे. आज भुजबळ साहेबांचा जे काही राजकीय घडामोडी घडल्याय यावर आता त्यांनी सुद्धा स्वतः भाष्य केलंय आणि आम्ही त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो असं प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केलंय. आज सकाळपासून आपल्या चॅनलच्या माध्यमातून भुजबळ साहेब हे शरद पवारांना भेटणार आणि नेमकं राजकारणामध्ये काय चाललंय किंवा काय घडामोडी होतील याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं. आणि आताच काही थोड्या वेळापूर्वी भुजबळाने जी काही प्रेस घेतली, मला वाटतं एक पॉझिटिव्ह मेसेज हा महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. पवार साहेब असतील, मागच्या वेळेला सुद्धा मराठा आरक्षणाची जी बैठक झाली त्या बैठकीला पवार साहेब स्वतः उपस्थित होते आणि आज भुजबळाने त्यांची घेतलेली भेट हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत पॉझिटिव्ह सिग्नल आहे. सरकारची सुद्धा हीच भूमिका आहे की कोणत्याही समाजामध्ये भांडण लागता कामा नये.
मग तो ओबीसी समाज असो, मराठा समाज असो व इतर कोणताही समाज असो, त्यांनी भांडणं आपसामध्ये होता कामा नये. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. राहिल्या मागण्याचा प्रश्न, त्या मागण्यासाठी सरकार अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने, मग जरांगे पाटलांची मागणी मराठा आरक्षणच्या संदर्भात असो, ओबीसी समाजाची मागणी त्यांच्या आरक्षण टिकवणे संदर्भात असो, यासाठी सरकार हे कायमस्वरूपी ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे. अधिवेशनाच्या काळात सुद्धा सरकारने या संदर्भात बैठक बोलवली होती आणि या बैठकीला विरोधी पक्षाचे काही नेते जे आवश्यक होते, ज्यांनी यायला पाहिजे होतं आणि चर्चा घडायला पाहिजे होती, ती घडल्या गेली नाही. ही वस्तुस्थिती सर्वांना माहीत आहे. म्हणून एखादी पाऊल पुढे जाऊन आज भुजबळ साहेब शरद पवार साहेबांना भेटलेत. पवार साहेबांनी सुद्धा 2 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलतो म्हणून सांगितलेत. मला वाटतं ही एक पॉझिटिव्ह सिग्नल या महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. एक आपण हा गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सरकार त्या लोकांना आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये आहे ज्या लोकांना या आरक्षणापासून वंचित राहिलं होतं. म्हणून आज जर पाहिलं तर शिंदे साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवरायाची शपथ घेऊन हे जे काही कुणबी नोंदी काढल्यात ज्या होत्या, पण त्याला काढायचा कोणी प्रयत्न केला नाही आणि दरवेळेला या मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचं जे काही काम केलं. परवा जर तुम्ही पाहिलं असेल, जरांगे साहेबांनी संभाजीनगरमध्ये जाहीरपणे सांगितलं की ज्या नोंदी मिळाल्या जवळपास 46-47 लाख, त्यामुळं 1.5 कोटी मराठा समाजाला कुणबींची सर्टिफिकेट मिळाले, ही त्यांनी मान्य केलेली. ही उपलब्धी सरकारने केलेली आहे. यापूर्वी कोणीही ते केलं नव्हतं, कोणी ती हिंमत केली नव्हती. सावधान, आता MIDC वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे गस्त घातली जाणार असून ड्रोन आता चोरांवर देखील नजर ठेवणार आहे. सोमवारी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या हस्ते ड्रोनचं लोकार्पण करण्यात आलंय. वाळूज औद्योगिक परिसरातील वाढती लोकसंख्या, वाढती असंघटित गुन्हेगारी आणि चोरीचं प्रमाण पाहता आता पोलिसांनीही हायटेक गोष्टींचा वापर करायला सुरुवात केली आहे. गर्दीचं ठिकाण आणि उत्सवाचा मोसम लक्षात घेता अत्याधुनिक ड्रोन कॅमेरे आता परिस्थितीवर करडी नजर ठेवणार आहे. शहर पोलीस दलामार्फत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. औद्योगिक परिसरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर आता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार आहे. पोलिसांच्या परिसरामध्ये दुचाकी, 4चाकी वाहनाद्वारे गस्त घालून या परिसरात आतापर्यंत लक्ष ठेवण्याचं काम केलं जात होतं. त्यानंतर आता पोलिसांना मदतीला ड्रोन कॅमेरा आला असून सोमवारी ड्रोन कॅमेऱ्याचं लोकार्पण पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने केली जाणाऱ्या गस्तीचं प्रात्यक्षिक देखील करण्यात आलं. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, MIDC वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे आणि त्यांचे सहकारी अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी उपायुक्त नितीन बगाटे यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. हे जे स्टेट ऑफ द आर्ट ड्रोन आपल्याला स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या अंतर्गत आपल्याला इथे मिळालेले आहेत आणि MIDC जी वाळूची आहे ती याचा एरिया खूप मोठा आहे आणि निश्चितपणेच पोलिसांची संख्या इथे कमी असल्यामुळे आणि अशा ड्रोनचा आपल्याला ज्या MIDCतला एरिया आहे तिथे पेट्रोलिंग करण्यास मदत होईल आणि यामधून आपण स्ट्रीट क्राईम जो आहे जो प्रकार घडत आहेत त्याला आळा बसल्यास कुठे ना कुठे इथे मदत मिळणार आहे आम्हाला ड्रोनपासून. निश्चितपणे MIDC वाळूज परिसरात आम्ही इथे ग्राम सुरक्षा दलाच्या धर्तीवर इथे एक MIDC सुरक्षा दल स्थापन करणार आहोत. त्याच्यात आदेश तसे आम्ही इथल्या सिनियर PIंना दिलेले आहेत. तसेच हे जे 2 ड्रोन आपण इथे आणलेले आहेत त्या ड्रोनची कंटिन्युअस इथं पेट्रोलिंग राहील, जेणेकरून जे अंधार एरिया आहेत, थोडेसे गल्लीबोळ आहेत MIDCले जिथं अशा प्रकारचा स्ट्रीट क्राईम घडतोय त्याला इथं आळा बसेल. शहरातील उल्कानगरी भागात बिबटे आल्याची अफवा सोमवारी सकाळपासून पसरली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. वन विभागाचे प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून कुठल्याही पाऊलखुणा नसल्याने बिबट्या आला नसल्याचं स्पष्ट केलं. कन्नड तालुक्यात आतापर्यंत मागील काही दिवसांमध्ये 2 ठिकाणी बिबट्या आढळून आलाय, तर त्यातील एका बिबट्याने नरभक्षक होत एका मुलाला जीव घेतल्याची घटना घडली आहे. त्यानंतर वन विभागाने या 2ही बिबट्यांना पकडून इतरत्र हलवण्याची घटना घडल्यानंतर सोमवारी शहरातील उल्कानगरी भागात बिबट्या आल्याची अफवा सोमवारी सकाळपासून पसरली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. वन विभागाने प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून कुठल्याही पाऊलखुणा नसल्याचं स्पष्ट केलं. नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. आज सकाळी सोशल मीडियावर बिबट्याचे फोटो व्हायरल झाले होते. सदर परिसर शहरातील असल्याने नागरिकांना वाटल्याने काही वेळातच अफवा पसरून नागरिकांमध्ये भीती पसरली होती. मुख्य वन संरक्षक दादासाहेब तौर यांनी सदर घटनेचा स्पष्ट नकार दिला असून शहराच्या कोणत्याही भागात बिबट्या आढळून आला नसल्याची माहिती दिली आहे.
त्यामुळे नागरिकांनी शांतता राखून आपली कामे सुरळीत चालू ठेवावीत असं आवाहन त्यांनी केलंय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा एडियन न्यूज. विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर शासन मान्य अनुदानित महाविद्यालय. शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे. ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS, MSc, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस, DBM, DC. आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून मोठ्या पावसाची हजेरी लागली असून रात्री झालेल्या पावसामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचा धबधबा ओसंडून वाहू लागलाय. गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी हा संकटात सापडला होता. तर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी रात्रीपासून शहर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. जुलै महिन्यात पहिल्यांदाच मोठा पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अनेक दिवसांपासूनची मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती, ती वरुण राजाने आज पूर्ण केली आहे. रविवारी रात्री जिल्ह्यात 11च्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. तर दुसरीकडे जगप्रसिद्ध असलेली अजिंठा लेणीचा धबधबा वाहू लागल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलं. त्यामुळे झालेल्या पावसामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचा धबधबा ओसंडून वाहू लागलाय. मुलींची छेड काढणाऱ्या 2 रोड रोमियोंना तरुणींच्या नातेवाईकांनी पकडून त्यांच्या हाताने चोप दिल्याची घटना रविवारी घडली असून ही घटना मोबाईलमध्ये कैद होत हा व्हिडिओ प्रसार माध्यमांवरती व्हायरल होतोय. रस्त्यात तरुणींची छेड काढणाऱ्या 2 रोड रोमियोला भर रस्त्यात चांगलाच चोप दिल्याची घटना समोर आली आहे. संतप्त झालेल्या तरुणीने चप्पल आणि हातात चापटाने या दोनही रोड रोमियोला धुधू धुतलाय. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय. ही घटना शहरात घडली आहे. सततच्या छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन युवतीने मुलाला भर रस्त्यात चपलेने चोप दिल्याची घटना घडली आहे. मुली रोज शिक्षणासाठी शहरात महाविद्यालयामध्ये यायचे, परंतु त्या दरम्यान ही मुले वारंवार बस स्टँडवर इतरत्र छेडछाड करत असल्याचा आरोप या मुलीने केलाय. त्या दोनही मुलांच्या कृत्याला कंटाळून शेवटी त्या मुलीने तिच्या नातेवाईकांना ही बाब कळवली आणि त्या दोघाही मुलांना पकडून समोरासमोर खरं खोटं केलं. तेव्हा भर रस्त्यामध्ये त्या मुलाला मुलीने चोप दिला, परंतु तोपर्यंत अनेकांनी मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केला. आता या घटनेचा व्हिडिओ परिसरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. मुलीने धाडस दाखवत या रोड रोमियोला चांगलाच चोप दिलाय. भर रस्त्यात या मुलीने रुद्रावतार दाखवला आणि रोड रोमियोला चपलेने धुतलं. तिच्या या धाडसाचं आता सर्वत्रांकडून कौतुक होत आहे. शहरातील सिद्दीकी वेलफेअर अंतर्गत ग्लोबल मेडिकल फाउंडेशन, मिनहाज वेलफेअर फाउंडेशन आणि युनायटेड व्हॉलंटियर असोसिएशनच्या वतीने 12 गरजूंना स्वावलंबी बनवण्यासाठी 12 हातगाड्या देण्यात आल्या.
कमी शिक्षण, डोक्यावर संसार चालवण्याची जबाबदारी, मुलांच्या शिक्षणाचा भार आणि बेरोजगारी यामुळे तणावात आलेल्या 12 जणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी शहरातील सिद्दीकी वेलफेअर अंतर्गत ग्लोबल मेडिकल फाउंडेशन, मिन्हाज इंटरफेथ वेलफेअर फाउंडेशन आणि युनायटेड व्हॉलंटियर असोसिएशन या तिन्ही संस्थांनी पुढाकार घेतलाय. यातील काही जणांनी भाजीपाला तर काही नागरिकांनी कटलरी व्यवसायाला सुरुवात केली आहे. ग्लोबल मेडिकल फाउंडेशनच्या मसीउद्दीन सिद्दीकी नेहमीच सामाजिक उपक्रम राबवतात. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात महिलांना 10 लाखांच्या साहित्याची मदत दिली आहे. ग्लोबल मेडिकल फाउंडेशन ही समाजातील वंचित घटकांना मदत करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेली समाजसेवी संस्था आहे. या संस्थेचे अध्यक्ष मसीउद्दीन सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच रक्तदान शिबिरे, अन्नदान, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप याबरोबरच गरजूंना मोफत डायलिसिस सुविधा, मोफत एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया देखील करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देतात. असे अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात. या सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून 12 गरजू नागरिकांना व्यवसायासाठी हातगाड्या देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. बालमधुमेहींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी उडान संस्थेतर्फे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 14 जुलै 2024 रविवार रोजी या बालमधुमेहींचा एक मान्सून ट्रेक आयोजित करण्यात आला होता. यात त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. 14 जुलै 2024 रविवार रोजी सकाळी ठीक 8 वाजता औरंगाबाद लेणी परिसर येथे गिरीधर संगनेरिया, संदीप माछर, मुनीश शर्मा, राम व सौ शिंद, सोफुद्दीन अब्बास, शाहाब व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर अजित भाले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गिरीधर संगनेरिया यांनी सर्व बालमधुमेहींचं कौतुक करत जीवन मूल्यांचं मार्गदर्शन केलं. उद्यमेन सिद्धन्ते कार्यानेने मनोथरई या श्लोक सांगून जीवनात कर्म कार्य कसं महत्त्वाचं आहे हे संबोधलं. बालमधुमेह व त्याबद्दल होणारे उडानचे कार्य याबद्दल सुखद अभिनंदन करत बालमधुमेहींना ह्या आजाराविषयी लढा देत सामान्य जीवन जगण्याचं तोंड भरून कौतुक केलं. सर्व प्रमुख पाहुण्यांनी नैतिकतेचा व मधुमेहाच्या या रंगाचे फुगे सोडून ट्रेकला फ्लॅग ऑफ केलं. येथे या उपक्रमात 14 वर्षावरील 90 मधुमेही मुले-मुली सहभागी झाले होते. ही मुले आपल्या शहरासह परतूर, हिंगोली, परभणी, जळगाव अशा अनेक भागातून आली होती. इन्सुलिन, ग्लुकोमीटर, खावयाचे योग्य पदार्थ, पाणी अशी व्यवस्थित तयारी करून ही मुले सहभागी झाली होती. या संपूर्ण ट्रेकच्या दरम्यान सर्व मुलांनी प्रत्येक तासाला आपली रक्तातील साखर तपासली व गरजेनुसार त्यावर उपाय केला. काही मुला-मुलींनी हलकासा त्रास झालाय, पण तरीही त्यावर मात करत त्यांनी आपला ट्रेकचा मार्ग सोडला नाही. ट्रेक दरम्यान सर्व मुला-मुलींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. हा ट्रेक पूर्ण 18 किलोमीटरचा झाला व हे अंतर मुलांनी 6 तासात हसत खेळत पूर्ण केलंय. टाईप 1 मधुमेही हे इतर सामान्य मुलांपेक्षा मुळीच कमी नाही आहेत हे परत एकदा सिद्ध केलं. सकाळी औरंगाबाद लेणी इथून सुरू झाला व दौलताबाद येथे याचा समारोप झालाय. या उपक्रमाचे आयोजन उडान या संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर अर्चना सारडा व उडान संस्थेचे विश्वस्त डॉक्टर संपत सारडा यांनी केलंय. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. शेवटचं अधिवेशन होतं. सरकारने घोषणांचा पाऊस पाडलाय. मात्र राज्यावर कर्ज आहे म्हणजेच राज्यातील जन्मलेल्या प्रत्येक नागरिकावर ते कर्ज असल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सरकारवरती आरोप. तर मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून मागणी विरोधी पक्षाकडून जरी झाली तरी ती मान्य होणार असल्यास शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांचा खुलासा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.